नमस्कार गाईस, कसे आहात सर्वजण तुम्ही. मी अनिकेत सावंत आणि ॲक्च्युली आज मी पहिला ब्लॉग बनवणार आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे गाईस. आणि ब्लॉग बनवण्याचं कारण हे आहे की आज आम्ही आमच्या गावाला जात आहोत, म्हणजेच कोकणामध्ये. आणि कोकणामध्ये म्हणजेच पाली म्हणजेच रत्नागिरीला. ओके. हॅलो गाईस. सो आता आम्ही निघायची तयारीमध्ये आहोत आणि जसं आता आम्ही पूर्ण ड्रेसिंग वगैरे पूर्ण सगळं आमचं झालेलं आहे. बॅग पॅकिंग वगैरे पूर्ण केलेलं आहे खाली. आणि आता आम्ही चाललेलो आहोत. आणि तुम्ही ते बघू शकता. काय ही ते माझी बहीण आहे. ही माझी बहीण अनुष्का. तुझं इंट्रोडक्शन दे. हाय, मी अनुष्का. मी पण ब्लॉग बनवणार आहे, सो माझ्या चॅनलला पण लाईक करा. ही माझी सख्खी बहीण आहे. ही माझी आणि ही डान्सर आहे आणि आता 12वीला आहे ती. आता बघू, ती पण खूप एक्साइटेड आहे. ती पण ब्लॉग बनवणार आहे. तिच्या पण व्हिडिओज मी तुम्हाला टाकेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू हो, नका. नक्की. आणि हा माझा भाऊ आहे. हा माझा मामाचा मुलगा आहे. याचं नाव भाविक पवार. भाविक, तुझं इंट्रोडक्शन देतं थोडंसं. हाय, बरे आता. आणि हा आता 10th आहे. सो हा पण येणार आहे. बट ॲक्च्युली ह्याची आता एक्झाम चालू आहे. सो ह्याची एक्झाम संपणार आहे ट्यूजडेला. म्हणजे 26 ना. ओके, 26 मार्चाची ह्याची एक्झाम संपणार आहे. आणि हा त्याच्या मम्मीसोबत डायरेक्ट म्हणजेच माझ्या मामीसोबत हा तिकडे येणार आहे. सो हा नंतर आपल्याला भेटेल. बट अनुष्का आणि हे माझे बाबा आहेत. बाबा हाय करा. हाय करा. हाय. हे माझे बाबा आहे तिथे. आणि हा इथे माझा मामा आहे. हा मामा आहे माझा. याचं नाव सिद्धार्थ पवार. सो ह्याच्याच गाडीतून आम्ही चाललो. ह्याच्याच गाडीतून आता आपण जाणार आहोत. ओके. सो एक मिनिट. आणि हे माझ्या मामाचं घर आहे. इथे तुम्ही बघू शकता. ओके. आणि ही माझी मम्मी आहे. आणि ही माझी मामी आहे. मामी हाय कर. सो ही माझी मामी आहे आणि मामी पण येणार आहे भाविकला घेऊन. बट ती मंगळवारी येणार आहे कारण त्याची लास्टची एक्झाम आहे 26 तारखेला. सो ती आपल्याला डायरेक्ट तिकडेच भेटेल आपल्या गावी. सो हा बघा माझा मामा चालला आहे. तुम्ही बघू शकता इथे गाडी पूर्ण अशी बॅग घेऊन चाललेला आहे तो. खूप एक्सायटेड मोमेंटमध्ये आहे. आणि आता सो गाईस, चलो आता आपण खाली चालतो आहे. खाली आपलं तिकडे सामान ठेवलं आहे. ठीक आहे. गाडीमध्ये गाडीच्या डिकीत पूर्ण इकडे सामान टाकायचं आहे. सो आता आपण खाली जाऊया. ठीक आहे. बाय. मामी आणि भाविकला बाय बाय करून आम्ही अखेर तिथून निघालो. पण निघताना मामीच्या चेहऱ्यावरती दुःख होतंच. पण भाविकची परीक्षा चालू असल्याने तिच्याकडे मात्र काही ऑप्शनच नव्हतं. सो गाईस, आम्ही घोडबंदर रोडलाच आहोत. खूप वेळ जरा ट्रॅफिक होतं. बट आता थोडंसं जरा ट्रॅफिक आता इथे क्लिअर झालं आहे. आणि इथे मामा ड्रायव्हिंग करतो आहे माझं. तुम्ही ते बघू शकता. त्याला थोडं टेन्शन आलं आहे कारण त्यालाच गाडी चालवायची. कारण मला तर गाडी ड्रायव्हिंग येत नाही अजून. तो मी पण शिकणार लवकर जेणेकरून त्याला थोडीफार हेल्प व्हावी नंतर. आणि इथे पाटी तुम्ही बघू शकता. इथे माझे बाबा आहे तिथे पाटी. आणि इथे अनुष्का आहे आणि इथे मम्मी आहे. सो आता बघूया आता आपण किती वेळ आपल्याला लागतोय पनवेलला पोचायला. बस लवकरच घरी पनवेलला पोचावं जेणेकरून तिकडे आम्हाला थोडा आराम भेटेल. सो लवकर उद्या सकाळी मग आपण तिकडून निघू शकतो आपल्या गावी जायला. घोडबंदर रोडहून कळव्या मार्गे आम्ही ऐरोलीला म्हणजेच नवी मुंबईमध्ये प्रवेशलो. हो, ही आहे आमची लालपरी. आणि ही रत्नागिरीलाच चालले. तुम्ही ते बघू शकता. पाठी इथे रत्नागिरीच लिहिलेलं आहे इथे. लालपरीची मजा मित्रांनो वेगळीच आहे. वाशी, नेरूळ, बेलापूर करत आम्ही अखेर पनवेलमध्ये पोहोचलोच. पण थोडं ट्रॅफिक मिळाल्याने तिथे आम्हाला अर्धा तास जास्त लागला. हाय गाईस. सो आम्ही आता आम्ही इथे पोचलो आहे पनवेलला. सो आता आम्ही चाललो आहे मामाच्या घरी. ठीक आहे. ओके. सो तुम्ही ते बघू शकता. हा बघा, हा युग इथे बघ. योगेश मामा. बघा कसा खेळतोय बघा. याचा टेंट हाऊस आहे. सो कोणाला जर का टेंट पाहिजे असेल तुम्हाला इथे फ्रीमध्ये टेंट भेटेल. घड्यात 12:15 वाजले. तुम्ही ते बघू शकता. सो आपण फायनली पोचलो आहे पनवेलला. सो आता झोपायची तयारी आहे कारण सकाळी आपल्याला पहाटे निघायचं.
गुड नाईट. वी विल सी यू टुमारो इन मॉर्निंग. ओके, बाय बाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. सो फायनली आपण उठलो आहे आम्ही सगळेजण आणि ते आता सकाळचे 5 वाजलेत सकाळची ते. आणि आता सगळेजण सगळ्यांची चांगले थोडेफार ते रील्स झाले आणि आता आपण सगळे पण आपल्या गावी जायच्या आपण तयारीमध्ये आहोत. आणि ते सगळे मी इथे उठले पूर्ण. अनुष्का, बाबा पण इथे आहेत, ते मामा काल दाखवलं इंट्रोडक्शन झालेली तेव्हा. आणि आपला मित्र युग कुठे, युग झोपला इथे. हा बघा, युग झोपला इथे, थकला आहे मस्ती करून करून काल. सो फायनली आता आपल्याला त्याला बाय बाय करता येणार नाही आहे आज, बट झोपून दे विचारला, छानपैकी झोपला आहे तो. मामासुद्धा आहे आमचा. फायनली याची सुद्धा झोप पूर्ण झालेली आहे. आणि तुम्हाला नवीन इंट्रोडक्शन द्यायचं आहे म्हणजे बघा, ये आहे माझी मामी म्हणजेच दुर्गेश मामा, त्याची वाईफ आहे. आणि सो ही मामी आहे. मामी तुम्ही थोडंफार जरा इंट्रोडक्शन द्या. हाय, मी युगची मम्मी. जे आपण मगाशी बघितलं छोटं बाळ, तुम्हाला कालपासून बघतोय युग करून, त्याची मम्मी आहे म्हणजे आमची मामी आहे. सो फायनली आम्ही सगळे रेडी आहोत आणि आम्ही चाललो आता आपल्या गावी. चलो बाय बाय बाय. चलो 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 मामा, चला बाय बाय कर. बाय 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 बाय. हो, फायनली गाडी काढलेली आहे बाहेर पार्किंगमधून. मॉर्निंग बी लाईक. हो, ड्रायव्हर साहेब आमचे उतरलेले आहेत. नॉट ड्रायव्हर, आमचा मामा आहे तो. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. 5 वाजलेले आहेत बरोबर इथे गाईज. सो फायनली आपण आत्ता जस्ट निघालेलो आहे पनवेलवरून. आता आपण थेट चालणार आहोत आपल्या रत्नागिरीला. गावाला जायची उत्सुकता असल्याने अनुष्का आणि मला दोघांनाही स्वप्नामध्ये रत्नागिरी दिसत होती. पनवेलवरून आम्ही निघालो आणि पेणला पोहोचलो. पेणला मात्र आम्हाला थोडंफार ट्रॅफिक मिळालं. तुम्ही पाठी बघू शकता मुंबई आणि अनुष्काची हा काय हालत आहे. दोघं पण चांगले गाढ झोपले एकदम. झोपून दे. अनुष्का मगाशी चांगली एक्साइटेड मोमेंटमध्ये होती, बरं होती ना एकदम. झोपणे झोपले बघा अनुष्का. वाव. हाय गाईस. सकाळी वातावरण खूप प्रसन्न होतं. सूर्याचा तो कोवळा सूर्यप्रकाश आणि लांबवर पसरलेलं धुकं पाहून गाडीतून खाली उतरण्याचा मोह मला काही आवरला नाही. मी आता माणगावला इथे उतरलो आहे कारण इथे याचं कारण एकच आहे. मम्मीला इथे साईडला गाडीतून जाताना ना तिला काजूच्या बिया दिसल्या. तर आता काजूच्या बिया दिसल्या तर सो आम्ही तिकडे चाललो आहे काजूच्या बिया बघायला. जरा बघूया काय कसंही वाटते. कारण वर्षातनं एकदाच असा सीन आपल्याला भेटतो. तर आपण जरा बघूया. सगळ्यात पहिला मेवा आपण खरेदी केलाय हे पण माणगावलाच. अजून आपल्या गावी आपण पोचलो पण नाहीये रत्नागिरीला. आमची अनुष्का
ॲनिमल लवर आहे. सो तुम्ही ते बघू शकता अनुष्का इथे काय करते. हे बघा सुरुवात झाली. हॅलो गाईज, सो आम्ही आता कशेडीच्या घाटामध्ये आम्ही आहोत आणि आता इथे कशेडीचा भोगदा तुम्हाला इथे दिसेल. कशेडीपर्यंत आता आम्ही पोहोचलेलो आहोत. इथं भोगदा, कशेडीचा भोगदा इथे स्टार्ट झालेला आहे. गाईज फायनली वी रीच ॲट चिपळूण. हे बघा चिपळूणला आम्ही पोहोचलेलो आहोत तिथे फेमस बेकरी आणि आमची फेमस बेकरी आहे क्वालिटी. मित्रांनो आता आपण चिपळूणला आपण आता इथे पोहोचलेलो आहोत आणि आता आपण आहोत इथे नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूणच्या इथे आहोत आणि त्याच्या खालतीच ही बेकरी आहे क्वालिटी बेकरी अँड स्वीट्समध्ये. तर जर का तुम्ही इथून आता आपण इथून या साईडने आता आपण आलो आणि बरोबर जर का तुम्हाला समोरच जर का तुम्ही तो आलात तुम्हाला या साईडला समोरच तुम्हाला ही बेकरी तुम्हाला इथे दिसेल. क्वालिटी बेकरी करून आहे, खूप छान बेकरी आहे, फेमस बेकरी एकदम. आपण बघूया आता तर काहीतरी आपल्याला घ्यायचं इथे. तो आपण इथे टोस्ट घेतलेत, अजून काय घेतले अनुष्का दाखव. मेथीची खारी आहे आणि ओके आणि गुलाबजामचा डब्बा आहे. सो मित्रांनो आता आमचा थोडा जरा प्लॅन चेंज झाला आहे. आता आम्ही चिपळूणला सुद्धा आता आम्ही जरा हॉल्ट घेतोय. तिकडे आम्ही चाललोय माझ्या आजोबांच्या गावाला. त्या गावाचं नाव आहे अलोरे. बघा तुम्ही ते बघू शकता किती छान सुंदर रोड आहे, एकदम कच्चा रस्ता एकदम. सो मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत चिपळूणला अलोऱ्यामध्ये आणि माझ्या आजोबांच्या घरी आता मी चाललो आहे. सो तुम्हाला मी सगळं पूर्ण दाखवतो आहे, पूर्ण घर वगैरे. हा इथे समोर गेट आहे, हा समोर इथे गेट आहे. इथून आपण अलोऱ्यामधून आता आपण उतरलो. इकडे समोरच रस्ता आहे. इथे सगळ्या एसट्या वगैरे पूर्ण इथे येजा करत असतात चिपळूणच्या डेपोवरून सुटणाऱ्या वगैरे. आणि हा इथे समोर इथं गेट आहे. इथे आपली गाडी आता आपण इथे पार्किंग केलेली आहे जस्ट. सो आता आपण चाललो आहे आतमध्ये. बाकीचे सगळे पूर्ण गेले आहेत. सो हे आहे माझ्या आजोबांचं घर, तुम्ही ते बघू शकता. हा इथे एंट्रन्स आहे. एंट्रन्सलाच इथे समोर झोपाळा आहे. समोर छानपैकी अंगणामध्ये तुळस. मित्रांनो तुळस तर गावामध्ये आपल्या हिंदूंचा संस्कृतीमध्ये तुळशीचा पहिला मान असतो. हा इथे समोर झोपाळा आहे आणि हे आहे माझ्या आजोबांचं घर. हा इथे एंट्रन्स आहे, तुम्ही ते बघू शकता. समोर अंगण आहे, इथे समोर तिथे पूर्ण झाडं वगैरे आहेत सगळी. तुम्हाला नंतर मी सगळं दाखवतो झाडांबद्दल वगैरे. हा एंट्रन्स आहे, हा इथून एंट्रन्स आहे. हे बघा हा इथून एंट्रन्स आहे. हा हॉल आहे पूर्ण. हे माझे आजोबा आहेत मनोहर काका. इथे अनुष्का आणि इथे बाबा बसलेले आहेत. आणि हे बघताय तुम्ही हे पूर्ण सगळं जांभी दगडाचं आहे. आणि हे आपल्या महाराजांची पूर्ण प्रतिकृती ठेवलेली आहे. खूपच छान, खूपच सुंदर, अगदी शब्दच नाही अशा पद्धतीने पूर्ण मांडणी केलेली आहे. हे समोरच ते एंट्रन्स आहे. आणि इथे सगळी पूर्ण पुस्तकं आहेत जी मी मगाशी बघितली होती. इथे सगळी पूर्ण तुम्हाला महाराजांची वगैरे सगळीच्या सगळी पुस्तकं ही आजोबांनी पूर्ण इथे त्यांना खूप आवड आहे वाचनाची वगैरे. आणि अगदी तुम्ही इथे बघू शकता द मॅन्स ऑफ नॅवरस, ओळख, अगदी महाराजांची खूप सारी पुस्तकं आहे. इथे छावा पण पुस्तकं आहे इथे.
शिवाजी सावंत यांचं. खूप सारी पुस्तकं आहेत तिथे. प्रतिपचंद्र पुस्तक आहे प्रकाश कोयाडे यांचं. लेट नाईट, फटकारे, हे आपण बघतोय फटकारे, हे बाळ केशव ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंची जी व्यंगचित्र आहेत ती याच्यामध्ये पूर्ण आहेत. खूप सारी पुस्तकं आहेत मित्रांनो. माझ्या आजोबांना वाचनाची खूप फार आवड आहे, पहिल्यापासून आहे. आणि ही माझी आजी आहे. आजी हाय करा. ते हे देवघर आहे इथे. आणि इथे समोर इथे बाल्कनी आहे. सो आता आपण वरती जाणार आहोत. ह्या इथे स्टेअरकेस आहेत वरती जायला. आणि तुम्ही ते बघू शकता स्टेअरकेसचा इथे पहिलाच आपला लालबागचा राजाचा इथे फोटो आहे. खूपच छान अशी प्रतिकृती आहे लालबागच्या राजाची. त्याच्यानंतर इथे आपलं जय रामकृष्ण हरी विठ्ठलाचं खूपच सुंदर अशी फ्रेम इथे आपल्याला पाहायला मिळते. आणि तिसरा इथे संत ज्ञानेश्वरांची खूप छान अशी फ्रेम आहे. तर टोटल इथे 3 फ्रेम आहेत. मित्रांनो, इथूनच आपण मागाशी आलेलो जिकडे तुळस होती, इथून आपण एंट्रन्स केला होता. आणि हे दाराच्या समोर सगळं पूर्ण अंगणाच्या समोर इथे सगळे पूर्ण झाडं आहेत मित्रांनो. आणि इथे समोर इथे टेरेस आहे मित्रांनो. मला टेरेस पण दाखवतो. सो इथे हा टेरेस आहे मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता. आणि ही आहे समोर, इथे आपली गाडी समोर उभी आहे पार्किंगला. आणि मित्रांनो हे तुम्ही बघू शकता टेरेस. मित्रांनो, हा कोणत्या बिल्डिंगचा किंवा कोणत्या टॉवरचा वगैरे टेरेस नाही आहे. हा आपल्या साध्या कोकणातल्या घराचा आपला टेरेस आहे. आणि ह्याची जागा कोणतीच बिल्डिंग कोणताच टॉवर कधीच घेऊ शकणार नाही. आणि इथे तुम्ही बघू शकता इकडे सुपाऱ्याचे सगळे ठेवलेले आहेत आजोबांनी पूर्ण काढून. या सुपाऱ्या काढल्यात मित्रांनो, सुकलेल्या सुकट ठेवले त्या सगळ्या सुपाऱ्या. इथे हा टेरेस आहे. ते वरती पाण्याची टाकी बसवली आहे वरती. हे बघा मित्रांनो, हे समोर दारातच इथे आंब्याचं कलम आहे. आणि इथे ही समोर केळी आहेत मित्रांनो. रत्नागिरीला जायच्या आधी आपण चिपळूणला जायचं हा प्लॅन फक्त आणि फक्त माझ्या मामाचा होता, कारण त्याला आजीच्या हातचं मटण भाकरीचं जेवण पाहिजे होतं. इथे लाल माठाची भाजी आम्ही इथे काढतोय. खूपच छान एकदम भाजी आहे. अलोऱ्याची भाजी आहे ही इथे भेंडी आहे. हे बघा मस्ती छान पैकी भेंडी लागलेली आहेत. इथे बघू शकता. जस्ट मी होता टच करतोय कारण नुसतीच ती लागलेली आहे. ते एकदम त्याला थोडेफार जरा काटे आहेत. खूप छान आहे पण. आणि अनुष्का बघा आमची सगळ्या भाज्या घेऊन आले. भाजी किती खाणार आहे बघू. मला खूप आवडते. आणि इथे अळू सुद्धा आहे, तुम्ही ते बघू शकता. अळू पासून आपण अळूवडी बनवतो. हे बघा इथे अळूचं
खूप मस्तपैकी छान आहे मित्रांनो. हे तुम्हाला मुंबईमध्ये जे आपण खातो आणि ती आणि हे गावचं अळू याच्यामध्ये खूप फरक आहे. हे तुम्हाला खाल्ल्यानंतर तुम्हाला समजेल. त्यावरती कढीपत्तासुद्धा आहे. सो हे घराच्या समोरचं इथे अंगण आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता इथे समोर चिक्कूचं झाड आहे मित्रांनो. हे बघा इथे सगळे चिक्कू लागलेले आहे तिथे समोर. हे समोर इथे आंब्याचा कलमसुद्धा आहे इथे. हे बघा इकडे तुम्हाला चिक्कू तुम्हाला इथे दिसतील. खूप फरक आहे मित्रांनो. मुंबईच्या या वस्तू आपल्याला ज्या भेटतात आणि या गावच्या वस्तू खूप म्हणजे खूपच फरक आहे या गोष्टींमध्ये. हे बघा समोर सगळे चिक्कू लागलेत. इथे काळी मिरी आहे मित्रांनो. मित्रांनो फायनली आपण आजोबांना बाय बाय करून आपण आता चाललोय आपल्या रत्नागिरीला. चला बाय बाय. सो गाईज फायनली आपण चिपळूणवरून आता आम्ही निघालोय कुठे आमच्या रत्नागिरी पालीला. येस. सो घड्याळमध्ये आता 4:30. सो आता बघूया आता आपण किती वाजेपर्यंत इथे पोहोचतोय. मित्रांनो जर मला कोणी विचारलं की कोकण म्हणजे काय असतं तर मी त्याला हेच सांगेन की अथांग समुद्र म्हणजे कोकण, आंबा काजूंच्या बागा म्हणजे कोकण, मुसळधार पाऊस म्हणजे कोकण, हिरवीगार भाताची खाचरं म्हणजे कोकण, सुंदर पहाटेची सुरुवात म्हणजे कोकण, शेणानं सारवलेलं अंगण म्हणजे कोकण, डोंगर दऱ्या म्हणजे कोकण, वासरांचे हंबरणे म्हणजे कोकण, नदी विहिरींचे पाणी म्हणजे कोकण, नारळी केळीच्या बागा म्हणजे कोकण, जांभूळ करवंद म्हणजे कोकण, जीवाभावाची माणसं म्हणजे कोकण, आपुलकीची नाती म्हणजे कोकण, आयुष्यात कधीही न विसरता येणारं कोकण, अन या अवघ्या महाराष्ट्राची शान असं आहे आमचं कोकण. हिरवाने दरगहा भवतीने जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे. नवे पंख पसरा उंच उंच लहरा, नवे पंख पसरा उंच उंच. तर मित्रांनो आपण आता संगमेश्वरला पोहोचलेलो आहोत आणि इथे एसटी डेपो सुद्धा आहे संगमेश्वरचा. तुम्हाला दाखवतो मी. नंतर काय ना इथे हा एसटी डेपो आहे संगमेश्वरचा. मित्रांनो संगमेश्वरला रस्त्याला लागूनच गणेश कृपा नावाचं एक प्रसिद्ध असं मिठाईचं दुकान आहे. हे मिठाईचं दुकान मोदकासाठी प्रसिद्ध आहे. या दुकानात मोदक फक्त गणपतीलाच नव्हे तर वर्षाचे 12 महिने आपल्याला खायला मिळतात. कोकणातून मुंबईला येताना आपण या दुकानात नक्कीच जाणार आहोत. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत हातकंब्याला. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत आम्ही कोकणाची नगरी रत्नागिरीत आणि रत्नागिरीमध्ये आपल्या गावी म्हणजेच पालीला आम्ही अखेर पोहोचलोच. तो गाईज फायनली आम्ही पालीला पोहोचलेलो आहोत. रत्नागिरी पालीला आमचं जे डेस्टिनेशन होतं तिकडे आम्ही पोहोचलेलो आहोत. अजून आम्ही घरात नाही पोहोचलोय. आता आम्हाला पहिली गोष्ट म्हणजे आता आम्ही पालीला इथे पोहोचलेलो आहे आत्ताच. आणि आता आम्ही इथे जरा थोडंफार खरेदी करू, कारण ज्या थोड्या वस्तू आहेत घरच्या पूर्ण त्या मम्मी पूर्ण इथे खरेदी करेल. सगळ्या त्या भाज्या तिला काय पाहिजे वस्तू वगैरे. सो इकडे पूर्ण खरेदी करू. त्याच्यानंतर मग आपण आपल्या घरी जाऊया. सो तुम्ही ते बघू शकता आम्ही बसलोय. ही आमची पाली आहे मित्रांनो. ही बघा ही आहे आमची पाली. रत्नागिरी पाली आहे आमची. हिच्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. तिच्यासाठी आम्ही आतुरलेलो असतो. वर्षातनं कधी आम्हाला जायला मिळते गावाला. हीच आहे ती आमची गाय. ही बघा आमची अम्मा इथे. सो आम्ही तिथे पालीला आलेलो आहोत. इथे सुद्धा मित्रांनो इथे कसलं तरी काम वगैरे चालू आहे. आणि इथे आहेत हे आमचं छत्रपती शिवाजी महाराज चौक. हा भगवा झेंडा अण्णा असतील बघ इथे आता. हा लहानपणापासूनचा खाली होळी आहे आमचा फेवरेट आहे. मित्रांनो आपण इथे थोडं जरा इथे चायनीज घेतोय. ते चायनीज घेतोय आपण.
फायनली आपण चायनीज घेतलंय, पालीतलं आपल्या कोकणातलं चायनीज आहे. सो आता आपण चाललोय घरी. आता अनुष्का आणि मम्मीला पहिला आपल्याला घ्यायचं आहे, कारण त्यांचं कोथिंबीर कढीपत्ता वगैरे वस्तू घेण्यासाठी तिकडे गेलेत. आपल्यालाही भेटतील ते, बघू आता कुठे उभे राहिलेत दोघी जणी. सो अनुष्का आणि मम्मी शेवटी ते भेटले आम्हाला. सो आता आम्ही चाललोय. सो मित्रांनो, फायनली आता सगळं काही करून आता आपण आपल्या गावात आपण जात आहोत, आपल्या साटरे बांबरामध्ये. घाबरू नका, तुम्हाला सगळं मी पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. पहिला आधी हा बघा, वरती चंद्र बघा, घड्यामध्ये 7 वाजलेत आणि हा असं वाटतं आता सकाळचे 6 वाजलेले आहेत. खरंच खूपच छान वाटतंय वातावरण, खरंच खूप छान दिसतंय. आता आपल्याला घरी जायला, आता इथून आमचं गाव हे गाडीने आम्हाला इथून अर्धा रस्त्याने लागतो जायला. सो आता आपण बघूया आता आपण किती वाजता पोहोचतोय. सो मित्रांनो, हा समोर रस्ता जातो सरळ नानीजला आणि इथून आमचं इथे गाव आहे. ऍक्च्युली आता इथे बोर्ड वगैरे काही नाहीये, आणि पण इथे बोर्ड होता आधी साटरे बांबर करून, आणि हा आमचा इथे रस्ता इथे जायचा. आणि इथे बाजूला इथे हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटल आहे ना, इथे बाजूला इथे हॉस्पिटल आहे, सिव्हिल हॉस्पिटल. तर आता हा आमचा कच्चा रस्ता आहे गावाला जायचा. तो आलेल्या रिक्षावरती पाठी राम जानकी, वा वा छान, जय श्रीराम. मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं या व्हिडिओमध्ये एकदम की बाबा हे काही नॉर्मल आहे, पण नाही, हे नॉर्मल नाही आहे. तुम्ही इथे प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला समजेल की नक्की काय आहे कोकण, म्हणजे नक्की काय असतं ते. सो मी पूर्ण मला व्हिडिओ घेता येणार नाहीये, कारण माझ्याकडे चार्जिंग सुद्धा नाहीये. सो घाबरू नका, मी इथे आहेच 1 आठवडा अजून. सो 1 आठवड्यामध्ये कधी पण जेव्हा आम्ही इथे येऊ सारखा, जेव्हा कधी पण वस्तू वगैरे आणण्यासाठी, तेव्हा नक्कीच मी पूर्ण व्हिडिओ बनवेन, अगदी पाली स्थानकापासून ते आपल्या गावीपर्यंत. सो मी आता तुम्हाला थोडे तुम्हाला शॉर्ट्स घेतो मी मध्ये मध्ये, जसे मला जमतील तसे. आणि आता पहिली गोष्ट म्हणजे आता वरती काळोख पण झालं, तुम्ही बघत असाल संध्याकाळची इथे 7:05 झालेली आहेत. तर तुम्हाला एवढं दिसणार पण नाही, त्याच्यामुळे मी जेव्हा आम्ही येऊ तेव्हा आम्ही नक्कीच पूर्ण व्हिडिओ बनवेन. तो हे आहे आमचं गावचं मंदिर, गाव मंदिर. मित्रांनो, हे आहे आमचं गाव देऊळ श्री सोमबा रवळनाथ मंदिर. शिमग्याला पालखी आमच्या गावागावात म्हणजे साटरे बांबरामध्ये घरोघरी येण्यापूर्वी सानेवरती म्हणजेच या मंदिराच्या परिसरात नाचवली जाते. आणि दरवर्षी पहाटे सुमारे 4 वाजता होळी पेटवली जाते आणि त्यानंतरच पालखी गावातल्या प्रत्येक घराघरात आणली जाते. मित्रांनो, तुम्हाला आधीच सांगतो, इथे वाघ सगळे ओपन आहेत, पूर्ण इथे वाघ पूर्णपणे ओपन आहेत. सो माझी बहीण आहे, तो तिला वाघाचा एक्सपिरियन्स आलेला आहे, तो तिचा पण मी नक्कीच एक ब्लॉग बनवणार आहे. तर तुम्ही एकदा बघा. तिचं नाव समीक्षा आहे. सो आता आपण चाललोय आपल्या घरी. अजून आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागणारच आहेत. इथे अंबेमाचं इथे मंदिर आहे. पण मित्रांनो, आमच्या गावाला वाघ आहेत, पण अजूनपर्यंत कधी कोणाकडे कशी अटॅक वगैरे कधी केलेला नाहीये आणि कधी होऊ पण नाही असं. सो शेवटी निसर्ग आहे, शेवटी निसर्ग आहे, आणि त्यांच्यामुळेच तर आपण आहोत. निसर्गाचं सगळं स्थान त्यांना सुद्धा आहे, जितकं आपल्याला आहे तेवढंच त्यांना सुद्धा आहे. सो आता आपण जात आहोत. वरती बघू शकता तुम्ही किती छान वाटते, ढग किती छान, आकाश आभाळ किती पूर्ण निळं दिसतंय.
सो मित्रांनो, हीच ती जागा आहे जिथे माझ्या बहिणीला वाघ दिसला होता आणि इथूनच असा वाघ समोरून इथून पण असा आलेला आणि ती इथे उभी होती समोर आणि तिथून पूर्ण आणि सोबत तिच्यासोबत 3 बाळं सुद्धा होती. ती वाघीण होती आणि तिची 3 बाळं होती. सो त्या बहिणीला मी नक्कीच तुम्हाला भेटवणार आहे. एवढंच काय, यासोबत मी ब्लॉग सुद्धा बनवणार आहे. मित्रांनो, उद्या सकाळी मी नक्की चांगली व्हिडिओ काढणार आहे, कारण आता पूर्णपणे आता अंधारच चाललंय. तरी पण मी व्हिडिओ घेतोय तुमच्यासाठी. एक रात्रीची सुद्धा एक तुम्हाला समजेल की रात्रीचं जंगल कसं दिसतंय ते. या जंगलामध्ये गवे सुद्धा आहेत. सो मित्रांनो, जिकडे आपलं डेस्टिनेशन होतं, ज्यासाठी आम्ही आतुरले होतो, अनुष्काच मीच काय, माझी मम्मीच काय, मामा काय, सगळेजण. सो ते गाव, बाबा सुद्धा माझे. सो आम्ही सगळेजण जिकडे आतुरलेले असतो या मुंबईच्या धावपळीच्या जीवनातनं, हीच ती जागा आहे. ती म्हणजे आमची रत्नागिरी. आणि रत्नागिरीमध्ये आमची पाली आणि पालीमध्ये आमचं साटरे बांबर. हीच ती जागा आहे. या जागेसाठीच आम्ही आणि ती या जागा त्याच्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत. आणि अगदी फायनली आम्ही इथे पोचतोय आता आपल्या गावामध्ये. इथे रस्त्याला ससे सुद्धा असतात, गावठी ससे. पण आता इथे ससे आपल्याला एक पण सुद्धा दिसला नाहीये. सो ते आपल्या नशिबावरती आहे. कधी दिसताना 2-3 सुद्धा दिसतील, 10 सुद्धा दिसतील, कधी 1 सुद्धा दिसेल किंवा कधी दिसणार सुद्धा नाही, असं पण असतं. सो डोंट वरी, आज आपला पहिलाच दिवस आहे. अजून आपल्याला इथे 8 दिवस काढायचे. सो नक्कीच आपल्याला कोण ना कोणतरी नक्कीच दिसेल, साप वगैरे. अगदी आपलं नशीब असेल तर आपल्याला वाघ सुद्धा दिसेल. सो हा पूर्ण एक मोठा स्लोप आहे. मित्रांनो, इथे रस्त्याला तुम्हाला गुलाल पडलेला दिसतोय. ऍक्च्युअली दुपारीच इथून होळी घेऊन गेलेली आहेत. आणि इथून आता आपलं घर हे फक्त 2 ते 3 मिनिटावरती आहे. इथून आता राईट मारला की आता आपलं घर येईल. हे बघा मित्रांनो, कसं वाटतंय तुम्हाला? मला माहिती तुम्हाला समजत नाहीये रात्रीच्या अंधारातनं, बट उद्या सकाळी मी जी व्हिडिओ बनवेन त्यात तुम्हाला नक्कीच समजेल. माणसं आहेत, मुली लावली का? काच खाली कर ना, तिथे जाऊन येतो ना, इथे लावून येतो. सो मित्रांनो, ही बघा, ही आहे आमचं इथे पार्किंग. आणि फायनली अनुष्का, आपण गावाला पोहोचलेलो आहोत.